ओके. शेअरिंग होते ना? तुम्हाला स्क्रीन दिसते ना? म्हणजे हे बुक दिसते का? दिसते. येस सर. ओके 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 ओके. चला. ओके. सो लेट्स स्टार्ट. The chapter chemical effects of electric current. Okay, first of all, tell me if you remember what is an electric current. ओके, इलेक्ट्रिक करंट काय असतं ते सांगा पण मला. कोण सांगेल? टेल. कोण सांगेल? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. राईट. ओके. सुपर. आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स हा कसा असतो नेमका? पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे की निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे असतो? कुठे असतो? कसा? पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे असतो. आदित्य, हो सर. नक्की? नक्की? येस सर, आय रिमेंबर. हो. बरं. ओके. इलेक्ट्रॉन्स वरती कुठला चार्ज असतो बेटा आदित्य? इलेक्ट्रॉन्स वरती कोणता चार्ज असतो? हा, हर्षदा, कमा. निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज. राईट, करेक्ट, बरोबर आहे. जर इलेक्ट्रॉन्स वरती निगेटिव्ह चार्ज असेल तर मग इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे कसं काय जातील? इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह, पुढचा चार्ज पण निगेटिव्ह आहे. मग निगेटिव्ह निगेटिव्ह कडे कसा जाईल आदित्य? जाईल का? नो सर. जाणार नाही ना? नाही. मग काय होईल? निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जाईल. हा, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जायला पाहिजे. बरोबर आहे. सो दॅट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आणि जर ही फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनची डायरेक्शन आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह, देन व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ द करंट? करंटची काय डायरेक्शन असते सांगू शकाल? करंटची काय डायरेक्शन असते? आपण डिस्कस केल्यात ना या गोष्टी. डिस्कस केले ना आपण हे. गौरी, काय असतं करंटची डायरेक्शन? कुठली असते गौरी? सर, कॅन यू रिपीट द क्वेश्चन? व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ करंट? करंटची डायरेक्शन कोण? करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू नेगेटिव्ह टर्मिनल. राईट. ओके. सो द डायरेक्शन ऑफ करंट इज अपोजिट टू दॅट ऑफ द फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनच्या फ्लोची जी डायरेक्शन असते एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट डायरेक्शन ही कशाची असते? इलेक्ट्रिक करंटची असते. ठीक आहे. सुपर सुपर. ओके. तर मला आणखी एक गोष्ट सांगा. इलेक्ट्रिक करंट आपण बघितला. सो व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट? व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट? कम ऑन. इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन, युनिट, सॉरी, युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट कोण सांगेल? इलेक्ट्रिक करंटचं आपण युनिट नाही बघितलं मागच्या चॅप्टर मध्ये, 7th. प्रणव, काय इलेक्ट्रिक करंटचं युनिट? आपण डिस्कस केलेल्या त्या गोष्टी. राईट. एम्पियर. एम्पियर. ओके. एम्पियर जे आहे ना, हे काय आहे? इलेक्ट्रिक करंटचं युनिट आहे. बरोबर आहे.
So ampere is the unit of the electric current, and we have also discussed the potential difference, right? What is the meaning or definition of potential difference? Potential difference काय असतो हे पण आपण डिस्कस केले ना. आपण जे शिकलो ना ते बेसिक्स आपल्याला माहिती पाहिजे तर पुढच्या गोष्टी समजतात, राईट. आणि अगदी बेसच नाही आणि फक्त बरोबरचे कॉन्सेप्ट आपण बघितले इथले की मग प्रॉब्लेम होतो. कारण आता मेमरी बेस्ड क्वेश्चन्स जास्त येत नाही आता एक्झाममध्ये. ऍप्लिकेशन बेस्ड केस बेस्ड क्वेश्चन्स असतात. सो वी नीड टू अंडरस्टँड इच अँड एव्हरी बेसिक जे आहे ना ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. काय असतं ते पोटेन्शियल डिफरन्स काय असतं? आपण एक उदाहरण घेऊन बघितलं होतं बघा. कुठलं उदाहरण घेतलं होतं आपण? पाण्याचं उदाहरण घेतलं होतं. जसं की तुमच्या घराच्या छतावरती 2 पाण्याच्या टाक्या आहेत. ठीक आहे. आणि दोन्हींची साईज सेम आहे, दोन्हींची कॅपॅसिटी सेम आहे. 2000 लिटरची 2000 लिटरची अशा 2 टाक्या आहेत पाण्याच्या. मग एका 2000 लिटरच्या टाकीमध्ये 2000 लिटर पाणी आहे आणि दुसऱ्या टाकीमध्ये फक्त 500 लिटर पाणी आहे, ओनली 500 लिटर पाणी. आणि या 2 टाक्या आपण एकमेकांना कनेक्ट केल्या. ठीक आहे. सो व्हॉट विल बी द फ्लो ऑफ व्हॉट इज द डिरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वॉटर? वॉटर कोणीकडून कुणीकडे जाईल? कुणीकडून कुणीकडे जाईल वॉटर? कमॉन. हॅलो मित्रांनो, बोलत Yes, चला sir. बोलत चला. ओके, Sir, कमॉन. सर मला थोडी रेंज कमी आहे. इथं आवाज थोडा ब्रेक होतोय. कॅन यू रिपीट द क्वेश्चन अगेन? तुमच्या घराच्या छतावरती 2 टाक्या आहेत पाण्याच्या. त्या एकमेकांना कनेक्ट केलेल्या आहेत. एक टाकीमध्ये 2000 लिटर पाणी आहे, दुसरीकडे 500 लिटर पाणी आहे. तर पाणी कुणीकडून कुणीकडे वाहत जाईल ते सांगायचं तुम्हाला. सिंपल क्वेश्चन. सर हर्षद, 2000 लिटर वाल्या टाकीकडे. आवाज ब्रेक होते बेटा. हर्षदा. 2000 लिटरच्या हा हा टाकी 500 लिटर टाकीकडे. बरोबर. 2000 लिटरच्या टाकीमधून 500 लिटरच्या टाकीमध्ये पाण्याचा फ्लो राहील. असं का होतं? उलट का नाही होत? कारण की 2000 हा कमॉन, कोण बोलतंय दुसरं? बोला बरं. असं का होतं? कारण की 2000 लिटरच्या टाकीमधले पोटेन्शियल डिफरन्स जास्त आहे. राईट, पोटेन्शियल जास्त आहे. काय जास्त आहे? पोटेन्शियल डिफरन्स नाही, पोटेन्शियल जास्त आहे. 2000 लिटरच्या टाकीमध्ये पोटेन्शियल जास्त आहे. आणि दुसरी पण 2000 लिटरचीच टाकी आहे, मात्र त्यामध्ये पाणी 500 लिटर आहे, त्यामुळे त्याचं पोटेन्शियल हे कमी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जे फ्लुइड आहे त्याचा जो फ्लो असतो तो नेहमी हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल असतो. ओके. मग एकीकडे 2000 लिटर पाणी, दुसरीकडे 500 लिटर पाणी. मग यामध्ये जो डिफरन्स येतो तो जवळपास 1500 लिटरचा डिफरन्स येतो आहे ना. 1500 लिटरचा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स. हा काय आहे? पोटेन्शियल डिफरन्स आहे. जेवढा पोटेन्शियल डिफरन्स जास्त असेल तेवढा जो फ्लो असतो, फ्लो कसा असणार आहे? जास्त असणार आहे. त्याचा जो फोर्स असणार आहे, फोर्स ऑफ द फ्लो विल बी हायर. ओके, ठीक आहे, समजतंय? सो दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स. मग तसंच इलेक्ट्रिक करंटच्या बाबतीत असतं की एकीकडे जास्त व्होल्टेज आहे, दुसरीकडे कमी व्होल्टेज आहे. जसं की डीपी आहे समजा, तुमच्या डीपीचा व्होल्टेज जास्त असतो आणि आपल्या घरातलं जे करंट असतं त्याचा जो व्होल्टेज आहे तो अगदी कमी आहे किंवा तिकडे करंटच नाही घराकडे आपल्या.
डीपी मध्ये ऑलरेडी करंट आलेला आहे ना, आणि आपल्या घरात तर करंट नाही, त्यामुळे डीपी मधून करंट आपल्या घराकडे येतो, राईट, बिकॉज ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. सो दॅट इज व्हॉट पोटेन्शियल डिफरन्स इज. हा जो आहे ना तो पोटेन्शियल डिफरन्स आहे. चालेल. बरं, व्हेरी गुड गौरी, आदित्य, सुपर. मला सांगा आता हे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे, पोटेन्शियल डिफरन्सचं काय युनिट आहे बरं? काय युनिट आहे पोटेन्शियल डिफरन्सचं? हे पण आपण डिस्कस केलेलं होतं, आठवतं? Can you repeat the question? व्हॉट इज द युनिट ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स बेटा? Volt. व्होल्ट. करेक्ट, व्हेरी गुड. अँड हा लॉ एक आपण बघितला होता, ओहम्स लॉ. ओहम्स लॉ आठवतोय तुम्हाला? ओहम्स लॉ जो आहे तो हा बघितला होता आपण. V is equal to IR. जस्ट अ सेकंड ना, ते कनेक्ट करायचं नाही क्लासला. हा लॉ आठवतो का तुम्हाला? V is equal to IR. आठवतो? काय असतं त्याच्यामध्ये? V म्हणजे काय, I म्हणजे काय, R म्हणजे काय असतं? बोला फटाफट. जेवढं तुम्ही रिस्पॉन्ड कराल ना फटाफट तेवढं बेटर आहे. आणि आपण काय करतो माहितीये का, आपण जनरली रिस्पॉन्स आहे ना आपला थोडासा रुरल एरिया येतो. रुरल एरियामध्ये हा प्रॉब्लेम नेहमी असा दिसत आलेला आहे की रिस्पॉन्स खूप कमी देतात मुलं. का बरं? कारण काय तर की जनरली जे बोलण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे ते आपल्याकडे जास्त दिसत नाही. बोललं पाहिजे आपण जास्तीत जास्त, चुकलं तरी काही हरकत नाही. हा हर्ष दरोडा बोलो. तर V म्हणजे व्होल्टेज, I म्हणजे इलेक्ट्रिकल करंट आणि R म्हणजे रेझिस्टन्स. करेक्ट. V इज द वोल्ट, करेक्ट. I इज इलेक्ट्रिक करंट आहे ते, बरोबर आहे. R इज द रेजिस्टन्स. तर रेजिस्टन्स युनिट काय भेटतात सांगाल का? वोल्ट जे आहे पोटेन्शियल डिफरन्स युनिट आहे, राईट. करंटचं जे युनिट आहे काय आहे? आता तुम्ही सांगितलं अँपियर आहे का नाही? करंटचं युनिट आहे, बरोबर. मग रेजिस्टन्स युनिट काय आहे बरं? रेजिस्टन्स युनिट काय आहे? ओहम. करेक्ट, व्हेरी गुड. आणि ओहमचं जे सिम्बॉल आहे ना ते असं बघा, हे असं ओहमचं काय आहे? सिम्बॉल आहे, सिम्बॉल. राईट. हे ओहमचं सिम्बॉल आहे रेजिस्टन्सचं. ठीक आहे. आता रेजिस्टन्सच्या उलट एक आणखीन एक शब्द आहे, तो आहे कंडक्टन्स. पण तुम्ही लक्षात ठेवा आहे. तर हा जो कंडक्टन्स आहे, कंडक्टन्सचं जे युनिट असतं ते म्हो असतात. हे ओहम आहे ना, ओहमच्या उलट करायचं. काय करायचं? MHO घ्यायचं. आहे तर त्याच्या उलट काय होईल? म्हो होतं, म्हो. ओके. आणि याचं जे सिम्बॉल आहे ते एक्झॅक्टली ह्या ओहमच्या उलट असतं असं. म्हणजे रेझिस्टन्स आणि कंडक्टन्स जे आहे ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. तो सिमिलरली त्यांचे युनिट सुद्धा एकमेकांच्या काय आहेत? विरुद्ध आहेत. ठीक आहे. सो व्होल्ट, एम्पियर अँड ओहम, व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रिक करंट अँड रेजिस्टन्स. सो धिस पर्टिक्युलर इक्वेशन इज कॉल्ड. ओके. म्हणजे याला डिफाईन कसं करता येतं? The voltage or potential difference across a circuit is equal to the product of the electric current passing through it and the resistance of the conductor. Define कसं करता येईल याला? The potential difference across an electric circuit is equal to the
product of the electric current passing through it multiplied by, product of electric current passing through it and the resistance of the conductor. हा आहे ओहम्स लॉ. त्याला काय म्हणतो आपण? ओहम्स लॉ म्हणतो आपण. ठीक आहे. चला, तर एवढ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील ज्या बेसिक आहेत. आता आपण निघूया पुढे. चला, चॅप्टरला सुरुवात करूया आपण. इकडे बघा, इथं की आपल्याला सांगितलं जातं की जिथं कुठं इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस आहे तिथे आपण थोडंसं सांभाळून बिहेव केलं पाहिजे, नाही का नाही. जनरली कुठल्याही इलेक्ट्रिकल अप्लायन्सला आपल्याला जर त्याबद्दल काही इन्फॉर्मेशन नसेल तर जनरली टच करता कामा नये किंवा व्यवस्थित त्याला हँडल केलं पाहिजे असं आपल्याला सांगितलं जातं, पर्टिक्युलरली मुलांना, आहे की नाही. राईट. तर याच्याबद्दल करंट बद्दल वगैरे आपण अगोदरच्या स्टँडर्डमध्ये काही बेसिक गोष्टी शिकल्या होत्या, त्या बेसिक गोष्टीबद्दल बोलता येते. ठीक आहे. बरं, चला. त्यांनी पुअर कंडक्टर आणि गुड कंडक्टर अशा दोन गोष्टीबद्दल पहिल्यांदा बोललेलं आहे. ठीक आहे. तर जे पुअर कंडक्टर्स असतात, पुअर कंडक्टर्स त्यांना आपण काय म्हणतो? पुअर कंडक्टर्स काय म्हणतो आपण? इन्सुलेटर्स. Very good. Poor conductors are called as insulators. Right. Okay. And आता पुअर कंडक्टरचे एखाद दोन एक्झाम्पल सांगू शकाल? एक्झाम्पल त्याचे पुअर कंडक्टरचे. प्लास्टिक. प्लास्टिक आहे. व्हेरी गुड, सुपर. अँड वूड. वूड. वुड. वुड आहे, करेक्ट आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हॉट एल्स? आणखीन काही सांगू रबर. शकाल? रबर आहे, करेक्ट. सो रबर इज ऑल्सो conductor of the electricity. Right. सर ग्लास येईल का? हा, ग्लास पण आहे बेटा. ग्लास पण इलेक्ट्रिक करंट फ्लो करत नाही, त्यामुळे नाही होत इलेक्ट्रिक करंट होता ग्लास मधून पण. ठीक आहे. तर मला सांगा, आता ही या ज्या गोष्टी आहेत जसं की प्लास्टिक आहे, वूड आहे, वूड आहे, या ज्या गोष्टी आहेत त्या इलेक्ट्रिक करंट पास नाही करत. का करत नसतील बरं? काय कारण असेल? वाय डोंट दे अलाउ द इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू दॅम? काय अलाउ नाही करत ते? हे मटेरियल्स काय कारण असेल? अंदाज लावू शकता? माहिती माहिती नाही ते समजा तुम्ही लॉजिक अप्लाय करू शकता. का नसतील त्याला? काय कारण असेल? तेवढं अवघड पण नाही, इझी आहे. इझी इझी. Come on. नो. बघा इकडे, आताच तुम्ही जी इलेक्ट्रिक करंटची जी डेफिनेशन आहे ती काय सांगितली होती? इट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. राईट. मग हे जे मटेरियल्स आहेत, प्लास्टिक आहे, वुड आहे, रबर आहे अँड ग्लास आहे, तर या मटेरियल्स मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात. काय नसतात? फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात. इलेक्ट्रिक करंटला पास करायला इलेक्ट्रॉन्स फ्री पाहिजेत, कारण इलेक्ट्रॉनचा फ्लो असला पाहिजे. मग जर यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतील देन हाऊ दे कॅन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी? दे कांट. आणि त्यामुळेच रबर किंवा प्लास्टिक हे जे आहेत ना, किंवा काही केसेस मध्ये ग्लास, हे ऍज अ इन्सुलेटर म्हणून वापरलं जातं. ठीक आहे. त्यांना ऍज अ इन्सुलेटर म्हणून आपण वापरतो या अशा मटेरियल्स. ठीक आहे. बट कॉन्ट्ररीली, याच्या विरोधामध्ये काय होतं की मेटल्स सच ॲज कॉपर, अल्युमिनियम, राईट, दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. मग आता हे जे मटेरियल्स आहेत तुम्ही सांगितलेले, प्लास्टिक, वुड अँड रबर अँड ग्लास, दे डोंट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. हे तर तुम्ही आता कळलं आपल्याला का नाही करत ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट. Then why do copper, aluminum and other metals they conduct the electricity? काय कारण असेल मग?
हे का नाही करत ते कळलं. मग हे का करतात एक्झॅक्टली ते त्याचे कारण त्याच्या ऑपोजिट असलं पाहिजे, आहे की नाही. कॉपर आणि अल्युमिनियम किंवा आयरन किंवा सिल्वर किंवा गोल्ड, वाय डू दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, का करत असतील. हो, सांगा बरं. नो, आता आपण इथे काय बघितलं होतं की हे जे मटेरियल्स आहेत इन्सुलेटर आहेत, म्हणजेच ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट नाही करत. त्याचं कारण होतं की त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नाहीत. मग जे मेटल्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात याचा अर्थ त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. दॅट्स वाय दे डू कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी, राईट. So, flow of electrons is related to the availability of the free electrons in that particular material. ठीक आहे. सो फ्री इलेक्ट्रॉन्स असणं खूप आवश्यक आहे. ओके, राईट. चला, मग त्यांनी आपल्याला आणखी एक प्रश्न विचारला. बघा काय प्रश्न विचारला त्यांनी. However, so far we have used our tester to test materials which were in solid state. आता हे आपण जे बघितलं रबर, ग्लास, वुड, प्लास्टिक, कॉपर, सिल्वर, अल्युमिनियम, ऑल आर सॉलिड्स. सगळेचे सगळे काय सॉलिड्स आहेत, बरोबर आहे. मग सॉलिडला जर सोडलं तर लिक्विड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात का, असा प्रश्न विचारला त्यांनी. व्हॉट अबाउट लिक्विड्स, डू लिक्विड्स ऑल्सो कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. लेट अस फाइंड आउट म्हणलंय त्याने. लिक्विड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात का, काय वाटतं तुम्हाला, Yes. करतात गौरी. गौरी करतात का. Some liquids conduct the electricity. Some liquids conduct the electricity. Very good, superb. So, what kind of liquids do conduct the electricity then? कशा प्रकारचे लिक्विड असतात ते जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, आणि कुठल्या प्रकारचे लिक्विड जे आहेत ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट Acidic. करत नाहीत. Mostly the acidic liquids conduct the electricity. गुड, सुपर. बघा इकडं असे लिक्विड्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात की ज्याच्यामध्ये फ्री आयन्स आहेत. काय आहेत, फ्री आयन्स आहेत. आयन्स म्हणजे कसले आयन्स आहेत, ज्या लिक्विड्स मध्ये फ्री आयन्स असतात. आयन्स कुठले कुठले आहेत आपल्याकडे, Positive and negative. करेक्ट करेक्ट करेक्ट. पॉझिटिव्ह आयन्सना आपण काय म्हणतो, काय शब्द दिलेला त्याला पॉझिटिव्ह आयन्सना. पॉझिटिव्ह आयन्सना आपण कॅटायन म्हणतो. काय म्हणतो, कॅटायन म्हणतो आपण. आणि दुसरे जे आयन्स आहेत ते आहेत निगेटिव्ह आयन्स. निगेटिव्ह आयन्स यांना आपण काय म्हणतो, अनायन्स म्हणतो आपण यांना. काय म्हणतो, अनायन्स म्हणतो. ठीक आहे. मग असे लिक्विड ज्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स किंवा कॅटायन्स अँड अनायन्स असतात, असेच लिक्विड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. राईट. ओके, बघा इकडे पुढे बघा. आता हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स काय असतात एक्झॅक्टली बघूया. जसं की आता गौरीने सांगितलं, ऍसिडिक लिक्विड्स ज्यांच्यामध्ये ऍसिड असतं. ठीक आहे, एखाद्या लिक्विडमध्ये जर आपण ऍसिड टाकलं, ऍसिड मध्ये काय आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स असतात, म्हणून ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. फक्त ऍसिड नाही, आपण जर बेस टाकला तरी पण ते कंडक्ट करतात. ऍसिड आणि बेस टाकलं तरी सुद्धा काय होतं, इलेक्ट्रिसिटी ते कंडक्ट करतात. किंवा या व्यतिरिक्त जर कुठले आयन्स असतील, डिझॉल्व सॉल्ट्स वगैरे, तरी सुद्धा ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. ठीक आहे. सो ऍसिड्स, बेसेस किंवा डिझॉल्व सॉल्ट जरी असतील तरी सुद्धा इलेक्ट्रिसिटी ही कंडक्ट त्यामधून होते. ओके, तर असं का मग. आता जे पावसाचं पाणी येतं वरून, आहे ना, ढगातून खाली, आता ते जे पाणी आहे मग ते इलेक्ट्रिक पोल्स वरून येतं ना ते पाणी, आहे की नाही, राईट. आणि ते खाली येतं. त्यामुळे पावसाच्या काळामध्ये ते जर पाणी
त्याच्यामध्ये डिझॉल्व्ड सॉल्ट असतील त्या पाण्यामध्ये तर करंट लागण्याचे चान्सेस असतात, आहे ना. कुठतरी तार आहे किंवा वायर ओपन झालेलं आहे आणि तिथून पाणी वाहत आलं तर थोडंसं करंट तिथं आपल्याला फील होतं त्या केसमध्ये. त्याचं कारण हेच आहे की त्यामध्ये डिझॉल्व्ड सॉल्ट्स असतील तर तसं फील होऊ शकतं. परंतु परंतु ते वॉटर जर कम्प्लिटली प्युअर असेल आणि त्याच्यामध्ये डिझॉल्व्ड सॉल्ट नसतील तर ते वॉटर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. ओके, सो द प्युअरेस्ट वॉटर इज अन इन्सुलेटर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. जे प्युअर पाणी असतं ते इलेक्ट्रिसिटीचं काय आहे, इन्सुलेटर आहे. ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. ओनली अँड ओनली इम्प्युअर वॉटर विथ डिझॉल्व्ड सॉल्ट्स or dissolved acid or dissolved base or the water which contains the oppositely charged ions, cations and anions, that water only conducts the electricity. येते लक्षात? गुड गुड सुपर. चलो इथे बघा काय म्हणले त्यांनी. Behelly and Bouguer want to remind you that one should not experiment with the electric supply. व्हेरी ट्रू. जिथून इलेक्ट्रिक सप्लाय होत आहे त्याच्यासोबत एक्सपेरिमेंट करत बसायचं नाही, अजिबात नाही. ठीक आहे. सो इलेक्ट्रिक सप्लाय फ्रॉम द मेन्स ऑर अ जनरेटर ऑर एन इन्व्हर्टर यूज ओनली इलेक्ट्रिक सेल्स फॉर ऑल द ऍक्टिव्हिटीज सजेस्टेड. आता आपण इथे त्यांनी ज्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज सांगितलेल्या आहेत करण्यासाठी त्यासाठी जनरेटरचा वापर, घरातलं जे मेन सप्लाय आहे इलेक्ट्रिक करंटचा त्याचा वापर किंवा इवन इन्व्हर्टर त्याचा सुद्धा वापर करायचा नाही. बिकॉज देर आर हाय व्होल्टेज डिव्हायसेस. याच्यामध्ये व्होल्टेज हाय असतो आणि तशा करंट सोबत कधीही खेळण्याचं किंवा एक्सपेरिमेंट करण्याचं धाडस करायचं नाही. ओके, नेव्हर. नेहमी आपल्याला काय वापरायचं, असे पेन्सिल सेल वगैरे वापरायचे. त्याचा व्होल्टेज खूप कमी असतो आणि करंट लागण्याचे चान्सेस 0 आहेत या केसेसमध्ये. इकडे बघा, डू लिक्विड्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, हा जो प्रश्न त्यांनी विचारला होता. तर बघा, टू टेस्ट वेदर अ लिक्विड अलाउज इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू इट और नॉट वी कॅन यूज द सेम टेस्टर. सेम टेस्टर म्हणजे हे टेस्टर आपण वापरू शकतो असं म्हणलेलं आहे त्यांनी. ओके, बघूया काय म्हणलंय एक्झॅक्टली. रिप्लेस द सेल बाय अ बॅटरी ऑल्सो बिफोर युझिंग द टेस्टर वी शुड चेक वेदर इट इज वर्किंग ऑर नॉट. ठीक आहे. तर हे जे टेस्टर आहे ते वर्क करतंय का नाही ते आपल्याला पहिल्यांदा चेक करावं लागेल. त्यासाठी की एखादं लिक्विड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं की नाही हे चेक करण्यासाठी जे टेस्टर आपण वापरणार आहोत पहिल्यांदा ते टेस्टर काम केलं पाहिजे की नाही. ते टेस्टर काम करतंय का हे आपण पहिल्यांदा चेक करायचं. ठीक आहे. ओके, बघा इकडं आता ते टेस्टर कसं चेक करायचं याची त्यांनी ऍक्टिव्हिटी सांगितली वाटतं. इथं काय सांगितलं त्यांनी, जॉईन द फ्री एंड्स ऑफ द टेस्टर टुगेदर फॉर अ मोमेंट. आता टेस्टरचे जे फ्री एंड्स आहेत, फ्री एंड्स मध्ये म्हणजे कुठले एंड्स, आता हे टेस्टर आहे सध्या आहे असं. ओके, असं असतं ना टेस्टर काय अशा प्रकारचं काय. ठीक आहे. आणि इथे वरती एक स्टीलचा पार्ट असतो हा. तर हे 2 पार्ट जॉईन करायचे असं म्हणतात, वायरने जॉईन करायचे. दिस कम्प्लीट द सर्किट ऑफ द टेस्टर अँड द बल्ब शुड ग्लो. आणि तो बल्ब काय झाला पाहिजे, ग्लो झाला पाहिजे असं म्हणणं आहे. However, if the bulb does not glow, it means that the tester is not working. याला आपण या 2 एंड्सना जर आपण काय केलं, टच केलं कंडक्टरने वगैरे आणि हा मधला बल्ब जर ग्लो नाही झाला म्हणजे टेस्टर काम करत नाही असा अर्थ होतो. ठीक आहे. कॅन यू थिंक ऑफ पॉसिबल रिझन्स. इज इट पॉसिबल दॅट द कनेक्शन्स आर लूज. हा बल्ब जो आहे तो ग्लो न होण्याची कारण बरीचशी आहेत. एक तर हा मधला जो बल्ब आहे तो शॉर्ट झालेला असेल, राईट, किंवा आपण हे जे कनेक्शन केलेलं आहे याच्यामध्ये गॅप असू शकतो. दॅट मीन्स सर्किट इज नॉट कम्प्लीट, आहे ना. हे दुसरं कारण झालं, राईट. म्हणजे कुठलं दिलंय बघा त्यांनी, द कनेक्शन्स आर लूज, हे पहिलं कारण. दुसरं कारण काय, बल्ब इज फ्यूज्ड. बल्ब त्याचा गेलेला असू शकतो. ऑर युअर सेल्स आर युज्ड अप, किंवा आपलं सेल लावायचं राहील ना आपल्या इथे, किंवा आपलं जे सेल आहे
ते काय झालेलं आहे, युजअप झालेलं आहे. या 3 केसमध्ये तो बल्ब काय करणार नाही, ग्लो नाही करणार. ठीक आहे. चेक दॅट ऑल द कनेक्शन्स आर all the connections are tight. If they are, then replace the bulb with another bulb. जर सगळे कनेक्शन योग्य असतील तरीही बल्ब ग्लो करत नाही, मग आपल्याला काय करावं लागेल, बल्ब आपल्याला रिप्लेस करावं लागेल. नाउ टेस्ट इफ द टेस्टर इज वर्किंग ऑर नॉट. आणि मग टेस्टरचे काम करत आहे का नाही हे बघायचं. आणि मग काय करावं लागेल, त्याचा वापर लिक्विड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं की नाही ते चेक करण्यासाठी आपण टेस्टरचा वापर त्या केसमध्ये करू शकतो. ठीक आहे. ओके. एवढं सर्व चेक करून पण जर तो बल्ब ग्लो नाही झाला, मग ते टेस्टर रिप्लेसच करून टाकायचं असं त्यांनी म्हणलेलं आहे याच्यामध्ये. आता टेस्टरचा वापर कसा करायचा इथं परत बघा इकडे. आता हे जे आहे हे काय आहे, एक लिक्विड आहे. लिक्विड म्हणजे कुठलं घेतलं, लेमन ज्यूस घेतलाय त्यांनी, लिंबूचा रस आपल्या आहे ना, तो लिंबूचा रस घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये असे हे 2 वायर त्यांनी डीप केलेत. ओपन करून ना, प्लास्टिक सीट नाही. आणि इकडे प्लास्टिक असणार त्याच्यावरती, एक कवर्ड आहे. आता हे जे आहे ना, हे टेस्टर आहे समजा. हे काय आहे, टेस्टर आहे. आणि ही काय आहे, बॅटरी आहे. ही काय आहे, बॅटरी आहे. हे काय आपला लेमन ज्यूस आहे. बघा इकडनं या बॅटरीपासून जे वायर काढलंय ते सोल्युशन मध्ये सोडले, लेमन ज्यूस मध्ये सोडलेलं आहे. आणि दुसरं वायर, आता हे 2 जे वायर आहेत तर हे एकमेकांना कनेक्टेड नाहीत, त्यांच्यामध्ये गॅप आहे. हे वायर इथून नेऊन कुठं जोडले, याला टेस्टरला जोडलेलं आहे. आणि इथून टेस्टर पासून प्रत्येक वेळी कुठं आलंय, ते बॅटरीला आलेलं आहे. तर अशा केसमध्ये जर बल्ब ग्लो झाला, तर आपण काय म्हणू शकतो, द लिक्विड विच वी आर युझिंग, दॅट मीन्स लेमन ज्यूस विच वी आर युझिंग, इट इज कंडक्टिंग द इलेक्ट्रिसिटी. राईट. ओके. आणि जर हा बल्ब ग्लो नाही झाला तर मात्र आपल्याला काय म्हणता येईल की हे जे लिक्विड आहे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. ठीक आहे. ओके. सो दॅट्स हाऊ यू कॅन चेक वेदर अ लिक्विड कंडक्ट्स द इलेक्ट्रिसिटी ऑर नॉट. क्लिअर आहे. ठीक आहे. तर असे त्याच्यामध्ये छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत, अगदी सिंपल असे. आपण ते व्यवस्थित लक्षात ठेवूया. आणि याच्यावरती बेस्ड जे क्वेश्चन असणार आहेत थोडेसे ऍप्लिकेशन लेवलचे आहेत, त्यामुळं हे कॉन्सेप्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. चला, तर आपण जे डिस्कस केलं त्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर मला विचारा आता. तर उद्या हा चॅप्टर संपून जाईल आपला, अगदी छोटा. हा बेटा, गौरी. So does milk conduct electricity? हा, आता बघा मिल्क म्हणजे काय असतं, मिल्क म्हणजे काय असतं, कशा काय असतं मिक्सचर आहे म्हणजे काय काय असतं त्याच्यामध्ये, प्रोटीन आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये फॅट आहे. राईट. अँड वॉटर आहे. हे एवढ्या गोष्टींचं मिक्सचर आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि हे जे मिल्क आलेलं आहे एखाद्या अॅनिमलच्या बॉडीमधून आलेलं आहे बाहेर. मग पॉसिबिलिटी ही आहे की त्याच्यामध्ये जर डिझॉल्व्ड सॉल्ट्स असतील त्याच्यामध्ये, त्या मिल्कमध्ये, तर ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतं. बट मेजर ही जी पॉसिबिलिटी आहे याच्यामध्ये, तर मिल्क जे आहे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार नाही. कारण प्रोटीन जे आहे, प्रोटीन काही ते आयन्स नाही बाहेर सोडत, फॅट पण आयन्स बाहेर नाही सोडत. वॉटर जे आहे या केसमध्ये डिझॉल्व्ड सॉल्ट नाही आहेत मिल्कमध्ये, तर त्याने इलेक्ट्रिसिटी कंडक्ट नाही केलं पाहिजे. दुसऱ्या याच्यामध्ये विचार करण्यासारखा हा पार्ट आहे की दूध जे आहे, मिल्क जे आहे, त्याचा पीएच काय असतो. जर ते ऍसिडिक असेल, ओके,